Hello everyone. Today's topic is electrical and electronics measurement, chapter 1, fundamentals of measurement. This subject is related to electrical engineering, third semester, MSBT diploma. So let us start unit number 1, fundamentals of measurement. तर सुरुवातीला सर्वात पहिले आपण बघणार आहोत इन्स्ट्रुमेंट्स. इन्स्ट्रुमेंट कशाला म्हणतात? आता तुम्हाला माहित आहे, जर एखादी गोष्ट जर आपल्याला मेजर करायची असेल, फिजिकल क्वांटिटी असो, इलेक्ट्रिकल क्वांटिटीज असो, तर आपण कोणत्या साधनाद्वारे मेजर करतो ते म्हणजे इन्स्ट्रुमेंट, बरोबर ना? तर मग इन्स्ट्रुमेंटची डेफिनेशन काय असेल? द डिव्हाइस यूज फॉर मेजरिंग द फिजिकल अँड इलेक्ट्रिकल क्वांटिटी इज नोन ॲज मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. म्हणजे असा उपकरण जे फिजिकल किंवा इलेक्ट्रिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी वापरलं जाते, त्याला आपण इन्स्ट्रुमेंट म्हणू. आणि मग इन्स्ट्रुमेंटचे टाईप्स म्हटलं, जर क्लासिफाय करायचं असेल तर दोन प्रकारे करता येते. पहिला टाईप आहे ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आणि दुसरा आहे सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटला प्रायमरी इन्स्ट्रुमेंट पण म्हणतात आणि दुसरा आहे सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटला आणखी बऱ्याच प्रकारे क्लासिफाय करता येते. त्याच्यामध्ये पहिले बघा, डिपेंडिंग ऑन द प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. म्हणजे एखादं इन्स्ट्रुमेंट कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करते, त्याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय आहे, त्याच्यानुसार कसं क्लासिफाय होईल. तर बघा, वेगवेगळे प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन दिलेले आहे. जसं मॅग्नेटिक मीटर्स, इंडक्शन मीटर्स, हॉट वायर मीटर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक मीटर्स. म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जर मॅग्नेटिक फिनॉमिना जर मॅग्नेट असेल, अट्रॅक्शन रिपल्शन फिनॉमिना असेल, तर तिथे मॅग्नेटिक मीटर्स म्हणू. नंतर इंडक्शन मीटर, एखाद्या कॉइलमध्ये जर ईएमएफ इंड्यूस होऊन इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऍक्शन असेल तर त्याला इंडक्शन मीटर्स म्हणू. नंतर हॉट वायर मीटर्स, म्हणजे जर एखाद्या इलेक्ट्रिक करंटमुळे जर एखाद्या कंडक्टरची, एखाद्या वायरची लेंथ जर वाढत असेल, त्या प्रिन्सिपलवर जर वर्क करत असेल तर त्याला हॉट वायर मीटर्स म्हणू. नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक मीटर्स आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय, तर चार्जेस इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. म्हणजे जर एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जर चार्जेसमुळे जर अट्रॅक्शन आणि रिपल्शन क्रिएट होत असेल, त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक मीटर्स आपण म्हणू. नंतर आहे डिपेंडिंग ऑन द कन्स्ट्रक्शन. त्यामध्ये बघा, पहिला आहे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट, नंतर रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट आणि नंतर आहे इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट. इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे असं इन्स्ट्रुमेंट ज्या इन्स्ट्रुमेंट मध्ये आपण मेजरमेंट करताना, समजा इलेक्ट्रिक करंट मेजर करत आहे, तर त्या डायलवर किंवा त्याच्या डिस्प्लेवर जर करंट इंडिकेट होत असेल तर त्याला आपण इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणू. जसं व्होल्टमीटर आहे, ॲमीटर आहे, तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण मेजरमेंट करतो त्यावर त्याची व्हॅल्यू, जितका करंट असेल, जितकं व्होल्टेज असेल, ते इंडिकेट होणार. नंतर आहे रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटचं एक्झाम्पल सांगा. रेकॉर्डिंग व्होल्टमीटर आणि रेकॉर्डिंग ॲमीटर, जे करंटची आणि व्होल्टेजची व्हॅल्यू रेकॉर्ड करून ठेवते, कोणत्या टाइमवर किती करंट होता आणि किती व्होल्टेज होतं, तर ते रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट. नंतर इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट कशाला म्हणतात, जसं तुमच्या घरचं एनर्जी मीटर काय करते, रेकॉर्डिंग पण करते आणि समेशन पण करते. म्हणजे जुन्या व्हॅल्यूमध्ये नवीन व्हॅल्यू ऍड करून तुम्हाला रिडिंग दाखवते. समजा तुम्हाला एका दिवसामध्ये किती एनर्जी, अँपियर हॉवरमध्ये किंवा किलोवॅट हॉवरमध्ये जर आपण टोटल एनर्जी जर कंझ्युम झालेली एनर्जी जर आपण मेजर करत असू, तर ते कोणते, इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आपण त्याला म्हणू. नंतरचं क्लासिफिकेशन बघा, डिपेंडिंग ऑन द परमिसिबल एरर. म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये किती एरर आपण अलाउ करू शकतो. म्हणजे ती जी व्हॅल्यू दाखवते इन्स्ट्रुमेंट, ते ॲक्युरेट दाखवते, बरोबर आहे. पण प्रत्येकच इन्स्ट्रुमेंट, वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये वेगवेगळी व्हॅल्यू जर येत असेल, म्हणजे थोडाफार डिफरन्स असेल, तर त्यानुसार जे क्लासिफिकेशन केलं जाते ते बघा. पहिला आहे स्टँडर्ड मीटर. स्टँडर्ड मीटरमध्ये एरर नसतोच, म्हणजे जे काही रिडिंग येईल ते एकदम ॲक्युरेट राहील, त्याला स्टँडर्ड मीटर म्हणू. स्टँडर्ड मीटर सोबत इतर मीटर कम्पेअर केले जातात. जसं दुसरा आहे सबस्टँडर्ड मीटर. सबस्टँडर्ड मीटरमध्ये थोडा एरर राहील आणि त्याचं कम्पॅरिझन कोणासोबत केलं जाईल, स्टँडर्ड मीटर सोबत. नंतर आहे फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंट आणि सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट. फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंट आणि सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंटमध्येही
तेच आहे. फर्स्ट ग्रेड इन्स्ट्रुमेंटमध्ये एरर कमी राहील ॲज कम्पेअर टू सेकंड ग्रेड इन्स्ट्रुमेंट. नंतर बघा की हे जे इन्स्ट्रुमेंट आहे कुठे वापरले जातात. ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचं जर तुम्हाला विचारलं की ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचे अप्लिकेशन सांगा कुठे वापरलं जाईल. ॲब्सोल्यूट म्हणजे काय, प्रायमरी इन्स्ट्रुमेंट म्हणजे ते त्यांची अॅक्युरेसी काय राहील, चांगली राहील ॲज कम्पेअर टू सेकंडरी इन्स्ट्रुमेंटच्या कम्पॅरिझनमध्ये. तर ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट कुठे वापरले जाणार, लॅबोरेटरीजमध्ये, स्टँडर्ड लॅबोरेटरीजमध्ये. याला स्टँडर्डायझिंग इन्स्ट्रुमेंट पण म्हणतात कारण की यांची अॅक्युरेसी चांगली राहील आणि इतर इन्स्ट्रुमेंटचं कम्पॅरिझन याच्यासोबत केलं जाईल या इन्स्ट्रुमेंट सोबत, म्हणून यांना ॲब्सोल्यूट किंवा प्रायमरी इन्स्ट्रुमेंट म्हणतात. याचा उपयोग लॅबोरेटरीमध्ये जिथे आपल्याला एकदम ॲक्युरेट रिडिंग पाहिजे तिथे आपण ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट वापरतो. म्हणजेच ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरेसी सर्वात जास्त असते, म्हणूनच याचा उपयोग लॅबोरेटरीजमध्ये इतर इन्स्ट्रुमेंट तयार करण्यासाठी किंवा इतर इन्स्ट्रुमेंटला कम्पेअर करण्यासाठी त्यांची अॅक्युरेसी व्यवस्थित आहे का हे बघण्यासाठी केला जातो. डिजिटल एनर्जी मीटर आर यूज टू मेजर कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. डिजिटल एनर्जीचा मीटरचा कुठे वापर केला जातो, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्झम्पशन मेजर करण्यासाठी. समजा आता आपल्या घरी एखादं एनर्जी मीटर आहे, ते कोणत्या प्रकारचं आहे, डिजिटल, लेटेस्ट वाला डिजिटल एनर्जी मीटर आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्झम्पशन ॲक्युरेटली होण्यासाठी डिजिटल एनर्जी मीटरचा वापर केला जातो. नंतर बघा ॲमीटर, व्होल्टमीटर आणि वॅटमीटर. म्हणजे आपल्या लॅबमध्ये जे आहेत ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर यांना सेकंडरी इन्स्ट्रुमेंट म्हणतात. हे प्रायमरी इन्स्ट्रुमेंट नाही आहे आणि ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट पण नाही आहे. यांच्यामध्ये थोडाफार एरर येतो म्हणून यांना सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आपण म्हणू. त्याचा एक्झाम्पल दिला आहे, ॲमीटर, व्होल्टमीटर, वॅटमीटर हे काय सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी मेजर करण्यासाठी वापरतात. सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचं कम्पॅरिझन प्रायमरी इन्स्ट्रुमेंट म्हणजेच ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट सोबत केल्या जाते ॲक्युरेसी म्हणजेच कॅलिब्रेशन प्रोसेस करण्यासाठी. बघा ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट कशाला म्हणता येईल. ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट बघा, दीज आर द इन्स्ट्रुमेंट विच रीड क्वांटिटी अंडर मेजरमेंट इनडायरेक्टली. म्हणजे इथे डायरेक्ट मेजरमेंट केलं जात नाही, दॅट इज इन टर्म्स ऑफ डिफ्लेक्शन. तर मग मेजरमेंट कोणत्या प्रकारे केलं जाते, इन टर्म्स ऑफ डिफ्लेक्शन असो किंवा डिग्रीज असो किंवा मीटर कॉन्स्टंट असो. त्याचं एक्झाम्पल आहे टँजंट गॅल्व्हॅनोमीटर. ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचं एक्झाम्पल जर विचारलं तुम्हाला तर काय सांगायचं आहे, टँजंट गॅल्व्हॅनोमीटर. म्हणजे काय, ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट हे इनडायरेक्ट मेजरमेंट आहे. ठीक आहे, ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये मेजरमेंट हे डिफ्लेक्शनच्या प्रोपोर्शनमध्ये, डिग्रीजमध्ये किंवा मीटर कॉन्स्टंटमध्ये केलं जाते. नंतर व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगायची असते. म्हणजे डायरेक्ट मेजरमेंट, समजा करंट मेजर करायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट करंट नाही मेजर, हे इन्स्ट्रुमेंट डायरेक्ट करंट दाखवणार नाही. सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल, किती डिफ्लेक्शन झाला आहे, किती डिग्रीमध्ये पॉइंटर मूव्ह झालेला आहे, याचा मीटर कॉन्स्टंट किती आहे, या सर्व गोष्टींचा उपयोग करून मग आपण काय करतो, करंटची किंवा व्होल्टेजची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करून काढतो. बघा इथं वर्किंग ऑफ ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट फॉर रूटिंग वर्क इज टाइम कन्झ्युमिंग सिन्स एव्हरी टाइम अ मेजरमेंट इज मेड इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम टू कम्प्यूट द मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी अंडर मेजरमेंट. जर कॅल्क्युलेशन करावे लागणार असेल तर मग या इन्स्ट्रुमेंटमध्ये टाइम कन्झ्युमिंग इन्स्ट्रुमेंट असल्यामुळं हे इन्स्ट्रुमेंट आपण वारंवार डेली रुटीन वर्क करता वापरत नाही. म्हणजे प्रॅक्टिकल अप्लिकेशन करता ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट वापरत नाही. कुठे वापरलं जाते, स्टँडर्ड लॅबोरेटरीमध्ये ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट वापरलं जाते. आणि इनडायरेक्ट मेजरमेंट असल्यामुळे डायरेक्टली मेजरमेंट नाही आहे, त्याच्यामुळे आपण ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचा प्रॅक्टिकल पर्पजसाठी उपयोग करत नाही. आणि याचा उपयोग कशासाठी केला जातो, मग कॅलिब्रेशन पर्पज करता. कॅलिब्रेशन कशासाठी केलं जाते, ॲक्युरेसी फाइंड आउट करण्यासाठी. समजा एखादं इन्स्ट्रुमेंट, कॅलिब्रेशन म्हणजे काय, तर एखादा इन्स्ट्रुमेंट खूप जुनं झालं असेल, आपल्याला असं वाटत असेल की ते आता जे रिडिंग दाखवत आहे ते योग्य नाही आहे, तर मग त्याला कम्पेअर करावं लागेल ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट सोबत. म्हणजे ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट जे व्हॅल्यू दाखवेल ती जर व्हॅल्यू आपल्या इन्स्ट्रुमेंटने दाखवलं तर आपण काय म्हणणार की कॅलिब्रेशन प्रोसेस झाली आणि आता मग आपल्याला समजणार की आपलं मीटर जे आहे ते योग्य आहे की नाही. म्हणजे आपण कम्पेअर केलं ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट सोबत सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण जे प्रॅक्टिकलसाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरतो ते काही दिवसानंतर काय होतात, त्याच्यामध्ये एरर येतो.
बरोबर आहे ना. तर मग हा एरर आपल्याला असं वाटत असेल की आता हे काम करत नाही इन्स्ट्रुमेंट, मग चेक कसं करणार, तर कॅलिब्रेशन प्रोसेसद्वारे आपण ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट सोबत त्याचं कंपॅरिझन करणार. नंतर बघा सेकंडरी इन्स्ट्रुमेंट, म्हणजे आपण जे प्रॅक्टिकल पर्पजसाठी वापरतो त्याला काय म्हणतात, सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. दीज इन्स्ट्रुमेंट रीड द क्वांटिटी अंडर मेजरमेंट डायरेक्टली ॲट द टाइम ऑफ मेजरमेंट. म्हणजे ज्या वेळेस आपण मेजरमेंट करून राहिलो तर त्याचे डायरेक्ट मेजरमेंट आहे. डायरेक्ट मेजरमेंट म्हणजे समजा आता लॅबोरेटरीमध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करून राहिले आणि तिथले जे ॲमीटर आहे, व्होल्टमीटर आहे, हे जे रिडिंग दाखवते मेजरमेंटच्या टाइमवर, हे काय आहे, डायरेक्ट मेजरमेंट आहे. म्हणून यांना काय म्हणतात, सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. दीज इन्स्ट्रुमेंट आर कॅलिब्रेटेड बाय कम्पॅरिझन विथ द ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. यांचं जे कॅलिब्रेशन केलं जाते ते कसं केलं जाते, कम्पॅरिझन विथ द ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट, म्हणजे ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट सोबत याचं कम्पॅरिझन केलं जाते. ॲज ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट रिक्वायर्स मोर टाइम टू कम्प्युट द मॅग्निट्यूड ऑफ द क्वांटिटी अंडर मेजरमेंट, सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आर मोस्ट कॉमनली यूज. तुम्हाला माहित आहे की ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटला रिडिंग दाखवायसाठी खूप कॅल्क्युलेशन करावं लागतात. मीटर कॉन्स्टंट, डिफ्लेक्शन, डिग्रीज यांचा वापर करून रिडिंग काढला जाते. म्हणून ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचा वापर आपण प्रॅक्टिकल पर्पजसाठी करत नाही, तर सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचा वापर आपण करतो. खाली डिफरन्स दिलेला आहे ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आणि सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचा. पहिला पॉईंट काय आहे, इट गिव्स द मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी इन टर्म्स ऑफ फिजिकल कॉन्स्टंट ऑफ द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे काय, जर तुम्हाला करंट मेजर करायचा आहे तर डायरेक्टली करंट हे इन्स्ट्रुमेंट दाखवणार नाही, त्याच्याऐवजी काय दाखवणार, फिजिकल कॉन्स्टंट. फिजिकल कॉन्स्टंट म्हणजे काय, डिफ्लेक्शन, डिग्रीज, हे काय आहे, फिजिकल कॉन्स्टंट आहे. डिफ्लेक्शन किती झालं त्याच्यावरून मग आपण काय करणार, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. राईट साईडला पॉईंट बघा, सेकंडरी इन्स्ट्रुमेंटमध्ये इट गिव्स द रिडिंग ऑफ द क्वांटिटी डायरेक्टली ऑन द स्केल. म्हणजे समजा ॲमीटर झालं आपलं अॅनालॉग एमीटर, अॅनालॉग व्होल्टमीटर, हे काय करते, ज्यावेळेस आपण मेजरमेंट करून राहिलो त्यावेळेस काय करतात, डायरेक्टली डिस्प्लेस करते व्हॅल्यू स्केलवर. हे झालं सेकंडरी इन्स्ट्रुमेंट. नंतर बघा दुसरं, ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटला कॅलिब्रेशनची गरज आहे काय, नाही, कॅलिब्रेशन इज नॉट रिक्वायर्ड. सेकंडरी इन्स्ट्रुमेंटला कॅलिब्रेट करावं लागते, आणि कोणाशी कॅलिब्रेट करावं लागते, ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट सोबत. कॅलिब्रेशन विथ ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट इज रिक्वायर्ड टाइम टू टाइम ॲज पर रिक्वायरमेंट. कारण की सेकंडरी इन्स्ट्रुमेंटमध्ये काही दिवसानंतर एरर जनरेट होऊ शकतो, म्हणून त्याचं वारंवार कॅलिब्रेशन करणं गरजेचं आहे. नंतर तिसरा पॉईंट बघा, मेजरमेंट इज टाइम कन्झ्युमिंग बिकॉज ऑफ टेडियस कॅल्क्युलेशन. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन खूप जास्त असल्यामुळे याचं जे मेजरमेंट आहे हे काय आहे, टाइम कन्झ्युम आहे, म्हणून याचा वापर आपण प्रॅक्टिकल पर्पजसाठी करत नाही. कोणाचा, ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचा. नंतर बघा, सेकंडरी इन्स्ट्रुमेंट, मेजरमेंट इज क्विक बिकॉज ऑफ डायरेक्ट इंडिकेशन. सेकंडरी इन्स्ट्रुमेंटमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू इंडिकेट केल्या जाते, त्याच्यामुळं सेकंडरी इन्स्ट्रुमेंट टाइम कन्झ्युमिंग नाही आहे, म्हणून. नंतर बघा चौथा पॉईंट, व्हेरी रेअरली यूज इन प्रॅक्टिकल अप्लिकेशन. प्रॅक्टिकल अप्लिकेशनमध्ये वापरलं जात नाही कारण की टाइम कन्झ्युमिंग आहे. सेकंडरी इन्स्ट्रुमेंटमध्ये बघा, व्हेरी वाईडली यूज. सेकंडरी इन्स्ट्रुमेंट खूप जास्त वापरलं जाते प्रॅक्टिकल पर्पजसाठी. नंतर फिफ्थ पॉईंट काय आहे, ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आर यूज इन लॅबोरेटरीज ॲज स्टँडर्डायझिंग इन्स्ट्रुमेंट. ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचा वापर कुठं केला जातो, लॅबोरेटरीजमध्ये केला जातो. सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचा वापर कुठं केला जातो, एव्हरीडे वर्कसाठी. म्हणजे एव्हरीडे मध्ये मेजरमेंट जे करतो आपण ते सेकंडरी इन्स्ट्रुमेंटला घेऊन करतो. नंतर एक्झाम्पल बघा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचं एक्झाम्पल आहे टँजंट गॅल्व्हॅनोमीटर, आणि सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचं एक्झाम्पल आपलं ॲमीटर, व्होल्टमीटर, अँपियर हॉवर मीटर आणि वॅट मीटर. तर अशा पद्धतीने तुम्हाला ॲब्सोल्यूट आणि सेकंडरी इन्स्ट्रुमेंट समजलेलं असणार. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखी काही इन्स्ट्रुमेंटचे टाइप्स, म्हणजे डिजिटल इन्स्ट्रुमेंट, अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट हे बघणार आहोत. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.